हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला गरमागरम अशी ताकापासून बनवलेली कढी दाखवत आहे। इथे तुम्ही पहा, आता मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवणार आहे। इथे मी अंदाजित पातेल्यामध्ये ताक घेतलेला आहे। इथे मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं आहे। इथे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आहेत, त्या कट करून घेतलेल्या आहेत। मी हिरवी मिरचीमध्ये पण वाटण बनवताना लसूण वापरलेला आहे आणि तुम्ही या प्रकारे पण तेलामध्ये टाकण्यासाठी तुम्ही लसूण घ्या। आता इथे मी आपल्याला पाहिजे एवढ्या कढीच्या प्रमाणासाठी मी इथे पाणी घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचे आहे। तुम्हाला कढी जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही आणखी बेसन पीठ ॲड करू शकता। आता इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला आता ते हलवून घ्यायचे आहे एकजीव करून। इथे तुम्ही पाहू शकता बेसन पीठ मी मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला इथे कढई गॅसवर कढी बनवण्यासाठी ठेवायची आहे। ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला तेल गरम झालेलं आहे ते पाहून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आहे। लसूण चांगला भाजल्यानंतर लाल होईपर्यंत लसूण भाजू द्या। आता आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, 8 ते 10 पानं घातल्यानंतर हलवून घ्या। आता आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे। वाटण घातल्यानंतर चमच्याने 2 ते 3 मिनिटं आता हलवून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता आता आपलं वाटण भाजत आहे। आणखी एकदा हलवून घ्या आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। अर्धी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि अर्धी ठेवलेली आहे शेवटी घालण्यासाठी। आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद पावडर घालायची आहे। इथे तुम्ही पहा, या प्रकारे तुम्ही कढी बनवून नक्की पहा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता इथे भाजलेलं दिसत आहे। आता आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ मिक्स केलेलं ताक घालायचे आहे। इथे तुम्ही पहा, आपली कढी आता तयार होत आहे। आता शेवटी आपल्याला त्यावर कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मोठं शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता, पण ते ऑप्शनल आहे। आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे। आता आपल्याला सतत कढीला हलवत राहायचे आहे। कढीला तुम्ही हलवत राहा, कढीला उकळी फुटून द्यायची नाही। आपल्याला कढी थोडीशी फुगल्यासारखी वाटली की आपल्याला कढीचा गॅस बंद करून घ्यायचा आहे। कढीला जर उकळी आली तर पाणी आणि ताक असं वेगळं होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला कढी फुगली कीच गॅस बंद करून घ्यायचा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।